कोण निवडून येईल आता? मंडलिक साहेब निवडून येईल की. एक तर आमचं गाव ग्रामपंचायत बिनविरोध झाले त्यामुळे गावामध्ये एकी आहे. मतदान 80%च्या वरती साधारणपणे मंडलिक साहेबांना मिळेल. सही शाहू म्हणाल 65-70% मतदान पडले. दोन्ही टर्म सीट असल्यामुळे काय सांगू शकत नाही. संजय मंडलिक साहेबांना या ठिकाणी थोडंसं प्रसिद्धीचं माध्यम कमी ते असल्यामुळं, प्राध्यापक असल्यामुळे खरं बोलण्याची सवय त्यांना जास्त आहे. शेतकऱ्यासाठी तुमचं काय आहे काय ते चाललंय तुमचं काय जे म्हणतो मी निवडून यायची म्हणतो मी निवडून यायची. आमच्या इथं निम्म्याला जास्त 12 मत आहे. 12 मत आहे. होय होय. सगळे गावातले नेते एकत्र झाल्यामुळे जास्तीत जास्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसच आमच्या इथे जास्त असल्यामुळे कसं शाहू महाराज तसं दोघं पण उमेदवार नको आहेत. खरं तिसरा उमेदवार चांगला पाहिजे होता. महाविकास आघाडी चांगलं वातावरण आहे. खासदार आहे खेड्यातलाच पाहिजे, वाड्यातला नको. यायचं इलेक्शनला हा मला मतदान द्या मला मतदान द्या झालं त्यावेळेला ही पाठीमागची लोक हुर्ऱ्या करतात. जे सदाशिवराव मंडलिकांचं कार्य आहे राजधानी तालुका म्हणा कागल तालुका म्हणा हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी जे वरदान आहे खरोखर ते न विसरण्यासारखं आहे. रात्रीचे 12 वाजता पाणी पाजत असतात. कोण लक्ष देतंय? दिवसाचे 8 तास देतात त्याच्यातली 2 तास इकडे कट झाली तिकडे कट झाली. शेतकऱ्यासाठी कोण आहे? एकामेकाला म्हातारा सगळं आमदारांचं काम तरी एकदम 100%पेक्षा पुढचं काम आहे. त्यांच्या कुठल्याही क्षेत्रात त्यांना कुठल्याही वेळेला कुठलाही माणूस जरी गेला तर त्यांना नावानिशी ओळखतातच ते आणि त्याचबरोबर प्रत्येकाचं काम करायसाठी सदैव तत्पर असतात. शेतकऱ्यासाठी काय ते करणारा पाहिजे बघा पक्ष. जाहिरातबाजी ते कधीच आयुष्यात केलं नाही मंडलिक साहेबांनी. 1 नंबर काँग्रेस प्रेमी गावच आहे आमचं. आमच्यातून राजांचा संबंध. कुठलं सरकार पाहिजे आता? सरकार काय कोण आला तर केव्हा लाईट दिली या काय उपयोग आहे? सर्वसामान्यांचा कुणाचा मुलगा दिसला रोडवर तर त्यांना बिगर पैशाचं म्हणून ऑर्डर काढून नोकऱ्या दिलेल्या आहेत. आम्हाला आता मोदी साहेबांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की समान नागरिक आहेत एवढा व्हावा आणि यासाठी मोदी सरकारच या ठिकाणी येणं गरजेचं आहे. केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी बटर टोस्ट बिस्किट्स सर्व प्रकारचे स्वीट्स नमकीन्स केदार स्पेशल मलाई लस्सी मसाले ताक व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी तळाशी फाटा कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शक नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी लोकसभा निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आपला सुरू असलेला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा. आता आपण राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी या गावामध्ये आहे. गावामधील लोक आहेत आपल्यासोबत. नुकतीच आता इथं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची सभा झालेली आहे आणि सभा म्हणण्यापेक्षा गाव दौरा झालेला आहे, गाव भेट झालेली आहे आणि आता आपण काही लोक जमलेले आहेत त्या लोकांशी संवाद साधणार आहे. नेमकं त्यांची मतं काय आहेत या निवडणुकी संदर्भात हे जाणून घेण्याचा प्रयत्न के न्यूज चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. नाव कसं आपलं? नमस्कार. मी मधुकर पाटील. मधुकर पाटील साहेब, काय सांगाल की जी काही लोकसभा निवडणूक लागली आहे काय वाटते गावातनं काय काय कौल आहे? एक तर आमचं गाव ग्रामपंचायत बिनविरोध झाले त्यामुळे गावामध्ये एकी आहे. बरं. सर्व सोसायटीचे संचालक त्या महायुतीच्या बाजूने आहेत. ग्रामपंचायत सदस्य सर्व बाजूने आहेत. विविध तरुण मंडळी त्या बाबतीत काम करतायत. आणखी जे शासनामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत जे लाभ मिळाले आहेत की केंद्र सरकारमार्फत लाभ मिळाले आहेत अति प्रचंड प्रमाणामध्ये ते सगळ्यांना तिथंपर्यंत घरोघरी पोचलेले आहेत. मग ते संडासचे अनुदान असू देत किंवा तुमच्या PM किसान योजनेचे पैसे असू देत, प्रोत्साहन योजना असू देत, त्याबरोबर मिळालेली कर्जमाफी असू देत. 2 लाखापर्यंतचे बरेच लोक पात्र आहेत. त्याबद्दल त्या लोकांना पण त्याचा लाभ मिळाला आहे. अर्थात थोडंसं प्रोत्साहन अनुदानची अजून यादी थोडीशी रखडलेली आहे शासनाच्या ज्याप्रमाणे पण ते मिळण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यासाठी मोठे मोठे नेते महायुतीचे नेते त्यासाठी प्रयत्न करत आहेत. विविध प्रकारच्या सूचना तिथं दिल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये आमच्या गावामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नव्हता. त्या प्रमाणात विकासची कामं बरीच चालू आहेत. आताच आमच्या गावाला 4 कोटीचा निधी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय जल जीवन मिशनमधून आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचं लवकरच आता काम सुरुवात आमचे सरपंच वगैरे मंडळी करतायत आणि अशा प्रकारचा एवढा मोठा निधी मंडलिक साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आता तालमीसाठी आमच्या इथं 10 लाख रुपयाचा निधी अशा विविध प्रकारचे महाडिक साहेबांच्या याच्यातून सुद्धा म्हणजे महाडिक साहेबांचा तसा वेगळ्या प्रकारचा मतदारसंघ असला तरी सुद्धा त्या गावाचं त्यांचंसुद्धा आमच्या गावावर विशेष असं प्रेम असल्यामुळं त्यांनी सुद्धा आमच्या गावातले रस्ते यासाठी बऱ्याच निधी इथून मागं दिलेला आहे आणि अजूनसुद्धा ते देत आहेत. त्यामुळं आमच्या गावचं जे मतदान असणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान 80%च्या वरती साधारणपणे मंडलिक साहेबांना मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो आणि त्या प्रमाणात काम चालू. काय वाटते? बरोबर आहे. काय सांगाल आता नेते आलेत बोललेत काय काय सांगितले नेत्यांनी? नेते झाले का सगळी कामं झाल्यात अमुक हे केलं ते केलं सांगितलं सगळं सांगायचं काम काय नेतं करणार घेऊन काम जे आहे ते करणार दिलेलं हे अनुदान. तुमच्या मनात काय? आमच्या मनात काय नेत्याबरोबर नाही जायचं दुसरं काय मनात. काय सांगाल? आता संजय मंडलिक यांच्या संदर्भात सांगायला तर त्यांना
फार पूर्वगामी असा या ठिकाणी वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील खासदार कैलासवासी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यामार्फत सुद्धा आमच्या गावामध्ये भरपूर असा विकास त्यावेळी झालेला आहे. याच गावामध्ये मला वाटते आमच्या तालुक्यातल्या कुणी नाही एवढे या ठिकाणी नोकर भरतीसुद्धा खासदार सदाशिवराव मंडलिकांनी केली आहे, संजय मंडलिकांनी सुद्धा या ठिकाणी केलेले आहे. त्यामुळं आमच्या गावाचा विकास हा त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. दुसरी एखादी गोष्ट सांगायची झाली तर खासदार साहेबांना म्हणजे संजय मंडलिक साहेबांना या ठिकाणी थोडंसं प्रसिद्धीचं माध्यम कमी ते असल्यामुळं, प्राध्यापक असल्यामुळं खरं बोलण्याची सवय त्यांना जास्त आहे आणि कुठलाही वाहपोह न करता एखादं कार्य सडीस नेण्यासाठी ते कार्य तत्पर असतात. यावेळी त्यांना आमच्या गावातर्फे साधारणपणे 70% या ठिकाणी मतदान होईल अशी मी या ठिकाणी 70% होईल का? काय 70% होणार, 100%? 100% होणार की. तिकडे विकासच केलेला आहे गावात. पलीकडच्या बाजूला नेते आहेत सगळे. असू दे की पलीकडच्या असू दे, आत्ता उठलेले आहेत ती. हे पहिल्यापासून आहे ते, त्याच्यामुळं गावात हीच होणार आहे ना. काय सांगा? आता हे आमचं राधानगरीमधले 1 नंबरचं गाव आहे शेळीवाडी. आमच्या मतदारसंघातनं इथनं चालू होती. आता विशेषतः आमच्या आमदार साहेबांनी, प्रकाश आंबेडकर साहेबांचं इथं योगदान आहे की भरपूर कामाचं आहे. सर्वसामान्यांची कामं आमदार साहेबांनी केलीत. इतर गोष्टी म्हणजे इतर सुविधा दिल्या. आता रोडची वगैरे कामं अशा पद्धतीने आमदार साहेबांच्यावर आम्ही प्रेम करणारी जनता आहे आपल्या आमच्या गावची. त्यामुळे काय साहजिकच खासदार साहेबांना चांगल्या पद्धतीचं मतदान हे मिळणार आहे शेळीवाडीतनं. असं म्हणतात. मामा नमस्कार. नमस्कार. परवा झाली कारखान्याची निवडणूक, होय, होय. आता आली लोकसभेची निवडणूक. काय म्हणताय? होय 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 आहे की आमचं मतदान जास्त 70 ते 80% मिळेल. वातावरण काय गावात? वातावरण चांगलं आहे की 1 नंबर. सगळं पुढं सगळे खिडे जाईल. काय काय नेतं म्हणजे आहे तो सगळं आता होतं की मी सभेला होतेच की. काय काय म्हणली? काय काय आता मतदान करणार की धनुष्यबाला कामं केलीत, खरं गावचा विकास केला. 2-4 कोटी रुपये शेळीवाडीला निधी आला. आता तुमच्या गावातले नेते म्हणल्यावरती आता आंबेडकर साहेब, KP साहेब सगळे एकत्र आहेत. होय होय होय. काय वाटतंय? करणार की मतदान 100% करणार. अजून सुद्धा काही लोक आहेत, त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. काय म्हणताय? निवांत चहा पाणी झालं? झालं की. इथं कुठं गावात राहायला? इथं आहे. मी बागाशी बघत होतो, नेत्यांची भाषणं चालू होती, तुम्ही आपलं ऐकायला लागलेला काय काय बोलताय इथंच बसून. काय काय सांगितले नेते? आता होतो की मला काय कळत नाही. कळत नाही. कोण निवडून येईल आता? मंडलिक साहेब निवडून येईल की. कसं काय? आमच्या इथं निम्म्याला जास्त 12 मत आहे. 12 मत आहे? होय होय. 12 मत आहे. किती किती गावात मतदान आहे? एवढं काय आता आमचं आठवण. काय सांगाल? काय सांगायचं आता? हे नेत्यांचं चाललंय सांगायचं काय? शेतकऱ्यासाठी तुमचं काय आहे काय? हे चाललंय तुमचा काय? जे ते म्हणते मी निवडण्यापाहिजे, म्हणते मी निवडण्यापाहिजे. शेतकऱ्याला वीज आहे, रात्रीचे 12 वाजता पाणी पाजत जातात. कोण लक्ष देतंय? दिवसाचे 8 तास देतात, त्याच्यातली 2 तास इकडे कट झाली, तिकडे कट झाली. शेतकऱ्यासाठी कोण आहे? कोण आहे काय? कोणच नाही. कोण बोलणार? हे कोण बोलणार म्हणजे या पुढाऱ्यांनी करायला नको काय ते. निश्चित मत मागायला म्हणजे झाले. चालेल काय सांगा? कसं चालेल? मग काय करायचं? शेतकऱ्यासाठी काय ते करणारा पाहिजे बघा पक्ष. नुसतं करा यायचं इलेक्शनला, हा मला मतदान द्या, मला मतदान द्या, झालं त्यावेळेला ही पाठीमागची लोक हुर्र्या करतात. तो त्या पार्टीचा असतो, तो त्या पार्टीचा म्हणतोय हे माझ्या पुढाऱ्याला बोलायचं नाही, त्याला म्हणायचं माझ्या पुढाऱ्याला बोलायचं नाही, बोलून चालत नाही. गावची लोक मलगट कालवा करतात. काय माझा हे चाललंय असंच की. किती शेती? आमची शेती 2 एकर ऊसच आहे. काय वाटते कुठलं सरकार पाहिजे आता? सरकार काय कोण आला तर केव्हा लाईट दिली या काय उपयोग आहे? कोण पाहिजे काय आता? कोण म्हणजे आम्ही सांगून येणार आहे? नाही काय काय हे सरकार आहे का शेतकऱ्यांच्यासाठी? करते का काम? करते मनातलं? होय होय होय. करते का? करते शेतकऱ्यासाठी काम चांगलं करते. हे ह्या निघीच नाही, हे नाही, हे काय कायम चाललेलं करते. वर्षभर ऊस येऊ काढतो. तिसरी आलं तरी वीज अशीच चालणार नाही, असंच चालणार आहे घोटाळा. मग काय काय जाऊ काय नाही सगळे काय
माहिती का आम्हाला आहे ते सगळ्यांनी पळसाला पानं तीनच आहेत, चौथं काय पान फुटत नाही. पाठीमध्ये सगळी राजा बी आला तर तोच, आणि हे बी आला तर सगळी तीच. कुठले बी सेवा झालं तर काय करीत नाही. शेतकऱ्यांची सोय करणार कोण आहे काय बघा सरकार हुडकून हाय ते कसं काय की सरकारने आता शेतकऱ्यांसाठी सौर कृषी म्हणजे PM किसान PM कुसुम योजना, त्याच्यामध्ये फक्त 10% रक्कम भरली तर त्याच्यासाठी बोरसाठी पैशासाठी मोटर मिळते. त्यामुळे दिवसा वीज उपलब्ध व्हायसाठी ते प्रयत्न चालू आहे त्यांचे. बऱ्याच लोकांचे तसे मंजूर झाले, माझे स्वतःचे 2 मंजूर झाले प्रोजेक्ट. त्याचबरोबर म्हणजे वेगळ्या प्रकारची गती एका विकास कामाच्या ह्याच्यातनं आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणलं तर PM किसान आहे, आता कर्जमुक्ती केली, त्याच्यामुळे कर्जमाफीच्या याच्याबरोबर प्रोत्साहन योजना आणली. त्यासाठी आमचे लोकप्रिय आमदार वगैरे यांनी बरेच प्रयत्न केले. राज्यस्तरीय प्रश्न मांडायचं काम आमचे आमदार साहेब करतायत तिथं. त्यामुळं आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील. आमदारांचं काम कसं आहे? आमदारांचं काम तरी एकदम 100%पेक्षा पुढचं काम आहे. त्यांच्या कुठल्याही क्षेत्रात त्यांना कुठल्याही वेळेला कुठलाही माणूस जर गेला तर त्यांना नावानिशी ओळखतातच ते, आणि त्याचबरोबर प्रत्येकाचं काम करायसाठी सदैव तत्पर असतात. आणि त्यांच्याकडे गेलं तर तिथं असं पार्टीतला तो त्या पुढारला घेऊन आलायस काय अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं नाही विचारता. ते प्रत्यक्षात ते प्रत्येकाचं काम वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातनं करत असतात. मग कुठल्याही त्याचा प्रश्न असू देत, कुठल्याही क्षेत्रात असू देत, शैक्षणिक असू दे, कसं. आमदारांचं काम कसं आहे? आमदार फास्ट आहे. फास्ट आहे. आमदारांचा नाद करायचं नाही, चांगलं आहे काम. काय वाटतं? आमदारांचं काम हे सुपरफास्ट इतकं आहे की त्यांना आता इथून पुढे विधानसभेची जरी इलेक्शन लागली तर त्यांना विरोध होतो की नाही असा या ठिकाणी राधानगरी बुजुर्गमध्ये असा या ठिकाणी ठाम विश्वास आम्हाला वाटतो. त्यांचं या गावामध्ये योगदान फार मोठ्या प्रमाणात आमदारांचं आहे. तसंच ते देश पातळीवर सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करतात. आम्हाला आता मोदी साहेबांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की समान नागरिक कायदा एवढा व्हावा, आणि यासाठी मोदी सरकारच या ठिकाणी येणं गरजेचं आहे, आणि तेच करू शकतात. काँग्रेस हे सगळं या ठिकाणी तडजोडीचं राजकारण करत असल्यामुळं मोदींचा हा ठाम विश्वास आम्हाला किंवा मोदी गॅरंटी हे आम्हाला जरा विश्वास देऊन जाते. अजून इथून आपण आता जाणार आहे ते फाट्यावरती जाऊया. फाट्यावरती सुद्धा काही लोक आहेत, त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया KK चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया. काय वातावरण वेगळं खासदारकीला? खासदारचं काय तसं काय सांगू शकत नाही, दोन्ही टप सीट असल्यामुळे काय सांगू शकत नाही. काय कुणाचं वातावरण तरी चांगलं? नाही, दोन्ही बी सेम आहे. सेम 50-50%. हो नमस्कार, तुमचं गाव कुठलं? टिकपुर्ली. काय काय वातावरण? वातावरण आमचं राजांचं चांगलं आहे. 1 नंबर काम. कसं काम? 1 नंबर काँग्रेस प्रेमी गावच आहे आमचं, आणि त्यात राजांचं संबंध चांगलं. लोक म्हणतात 60-70% नाही म्हणजे लोक म्हणणार की, कारण आमच्या तर येण्या दृष्टिकोनातून राजांचं वातावरण चांगलं आहे. किती % तरी राजाने प्रत्येक गावात? तसं काय सांगता येत नाही, कारण वातावरण एकामेकाला म्हातारा स्वतःला विचारतं सगळं म्हणतात राजे. होय का? कसं काय तेवढं राजे? आता ते काय जनतेचा कौल आहे. तुम्हाला काय वाटतं, शाहू महाराज का पाहिजे? बऱ्यापैकी आहे, जरा संबंध आहे चांगल्यापैकी. त्यांचं इकडे वातावरण सगळं चांगलं आहे. राजकारणात म्हणजे पहिल्यापासून आता नवीन झाल्या त्यामुळे जरा बरं वाटतं राजकारण म्हणून. तुमचं कुठलं गाव? कुर्ली. काय वातावरण गावात? काय दोन्हीकडे शाहू महाराज की मंडलिक साहेब? तिकडं शाहू महाराज आहेत. कोणाला मतदान यायला? तसं दोघं पण उमेदवार नको आहेत खरं म्हणजे. तिसरा उमेदवार चांगला पाहिजे होता. मला सुशिक्षित चांगलं जाणणारा उमेदवार पाहिजे खासदार केला. विधानसभेचं वेगळं पडतं. हो साहेब नमस्कार. सर, काय लोकसभेची निवडणूक लागली आहे, आम्ही सर्वे घ्यायला लागलोय, लोकांच्या मनात काय आहे, खासदार म्हणून कोण उमेदवार पसंत आहे? आता सगळी इकडे शाहू महाराज आहे. शाहू महाराजांनी मतदान तुमचं? आमचं गाव टिकपुर्लीत कसं वातावरण? सगळी शाहू महाराज. शाहू महाराज किती टक्के मंडलिक साहेबांना आणि किती टक्के? तरी 70% पडणार शाहू महाराज. काय हो कसं काय? कारण कसं आहे, सगळ्यांची एकत्र हे झाल्यामुळं कसं आहे, सगळी गावातले नेते एकत्र झाल्यामुळे जास्तीत जास्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसच आमच्या इथे जास्त असल्यामुळं कसं शाहू महाराज असणे, आणि त्यांचं ठराविक जे गट आहे शिवसेनेचा ते काय आहे ते मतदान पडणारच ना त्यांना, असा विषय आहे. त्यामुळे 65-70% मतदान पडणार त्यांना. एवढं पडलं? हो नमस्कार. कुठलं गाव? शेळेवाडी. काय वातावरण? लोकसभेच्या निवडणूक लागली, खासदार म्हणून कुणाला पसंत आहे? आता काय जनमानसातनं जसं हे होईल तसं, आता त्याला आता काय तरी जरा महाविकास आघाडी चांगलं वातावरण आहे. चांगलं वाटतं. हो. नमस्कार. कुठलं गाव? माझं गाव. काय वाटते, खासदार म्हणून कुणाला पसंत आहे? संजय मंडलिक. का बरं? तू आमच्यासाठी त्या भागात कामं केल्याचं
चांगलं काम केलं आहे तुलाच मतदान. काय वाटतंय लोकसभेची निवडणूक कुणाला मतदान? संजय मंडलिक. काय बरं? संजय मंडलिक कामं आमच्याकडे भरपूर दिली आहेत. राज्यसभेवर ज्यावेळी संभाजीराजे होते का नाही त्यावेळी भाजपनं त्यांना हाताला धरून खासदारकी दिली, राजघराण्याचा त्यांचा मान राखला नाही. तिची तर त्यांनी एक राजाने याच्यात ह्या इलेक्शनमध्ये उतरायला नको पाहिजे होतं. जे सदाशिवराव मंडलिकांचं कार्य आहे राधान तालुका म्हणा कागल तालुका म्हणा हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी जे वरदान आहे खरोखर ते न विसरण्यासारखं आहे. लोक म्हणतात मंडलिक साहेबांचा संपर्कच नाही. अहो काय मंडलिक साहेबांचा संपर्क हे अशीच त्यांची जाहिरातबाजी ते कधीच आयुष्यात केलं नाही. मंडलिक साहेबांनी सर्वसामान्यांसाठी कुठल्याही पुढाऱ्यांची हे पत्करलेलं नाही. सर्वसामान्यांचा कोणाचा मुलगा दिसला रोडवर तर त्यांना बिगर पैशाचं नेऊन ऑर्डर काढून नोकऱ्या दिलेल्या आहेत. हे लोक विसरू शकत नाहीत. एवढं फार मोठं मंडलिक साहेबांचं कार्य आहे. कधी कुठल्या इलेक्शनला त्यांनी रुपया दिला नाही काय नाही, फक्त सर्वसामान्यांची कामं हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्याच्या जोरावरच ते निवडून येणार आहे. राजघराण्याने ह्या राजकारणाचं काय होईल तुमच्या इकडे? अहो तालुक्याचं भरपूर चांगलं जेव्हा आमचा तालुका करतोय तोच खासदार होते आणि ह्यावेळी पण मंडलिक साहेबांनीच सहकार्य करणार आणि 100% मंडलिक साहेबांनी निवडून येणार आणि कार्यसम्राट आमदार आहेत त्यामुळे काही प्रश्न नाही. हे नाद करायला नाही बागांचा. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात अशी कामं केली नाही, अशा आमदारांनी कामं केलेली आहेत. अहो खासदार हा खेड्यातलाच पाहिजे, वाड्यातला नको. काय करायचं? काही कुणी जाऊन भेटायचं? आम्ही खेड्यातली लोक आहे. वाड्यातलं नको आम्हाला, खेड्यातलंच पाहिजे आहे. गरिबांना आलेलं पाहिजे आम्हाला, एवढंच आमची अपेक्षा आहे. हो नमस्कार. नाव कसं? आम्हाला बी खेड्यातलाच पाहिजे. काय मंडलिक साहेब. मंडलिक साहेब. काय बरं मंडलिक साहेब? काय बरं कामं करतो. काय कामं करतो? करतोय की काम. सांगा की काय काय केले काम? का खासदार पाहिजे मंडलिक साहेब? काय वाटतंय? चांगलं आहे हो. मोदीचं काम कसं आहे? मोदीचं काम अगदी भारीपैकी आहे. ओके. गोरगरिबाला जगण्यासारखं आहे. चांगलं आहे. आपण शेळेवाडी टिपकुर्ली इथं असलेला हा फाटा, या फाट्यावरती आहे. मगाशी जर का बघितलं तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गावामध्ये आता सभा होती आणि त्या सभेमध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. खरं बघायला गेलं तर आजचा हा रिपोर्ट हा आपण गावातल्या लोकांची डायरेक्ट न भेटता एखाद्या उमेदवाराच्या प्रचाराच्या ठिकाणी जाऊन घेतलेला हा रिपोर्ट आहे. याचबरोबर आपण शाहू महाराजांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचं प्रचारसभा आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन घेऊन तिथल्या सुद्धा लोकांची मतं जाणून घेण्याचा KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.